नमस्कार मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा, बीड पोलीस पाटील भरतीचा जो काही पेपर आहे, हा 22 तारखेला होणार आहे पहा. आणि मित्रांनो, कमी वेळेमध्ये जास्त आता मी होता होईल तेवढं या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 10,000 प्रश्नांची मित्रांनो एक PDF तयार केलेली पहा. ₹249 त्याची किंमत असणार आहे. तुम्ही जर आत्ता ही PDF घेतली तर तुमची वारंवार वाचन होईल आणि तुमचा या ठिकाणी 100% तुम्हाला फायदा होईल. कारण की जितकी जास्त रिव्हिजन होती, तितकं जास्त आपला अभ्यास लक्षात राहतो आणि तितका जास्त आपला स्कोअर वाढतो आणि आपलं फायनल लिस्टमध्ये नाव येतं. त्यामुळे ₹249 ची जी काही PDF आहे मित्रांनो, ही कमी वेळेमध्ये जास्त रिव्हिजन करण्यासाठी असणार आहे. यामध्ये 10,000 प्रश्न आहेत पहा. रोज जरी तुम्ही 2-2, 3-3 हजार प्रश्न वाचले, तर ही PDF तुमची बघा अवश्य वाचून येईल आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होऊन जाईल. जास्त काही सांगत नाही आणि मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक बीड पोलीस पाटील भरतीचा स्पेशल WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. त्यावरती ही PDF मी टाकणार आहे. त्यासोबत आता जो काही 8 तारखेला हिंगोली पोलीस पाटलाचा पेपर होणार आहे. तो पेपर सुद्धा मित्रांनो तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळून जाणार आहे. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की अवश्य जॉइन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सगळ्या PDF त्या ठिकाणी मिळून जातील. पहिला प्रश्न मित्रांनो, स्पेन देशाचा सर्वात प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रिच अवॉर्ड 2025 हा कोणाला प्रदान करण्यात आला? तर बघा, प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रियस हा जो काही अवॉर्ड आहे, हा कोणाला प्रदान करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 सेरेना विल्यम्स. लक्षात ठेवा, यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दरवर्षी दरवर्षी खीर भवानी मेळा खीर भवानी मेळा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, जम्मू आणि काश्मीरमध्ये हा आयोजित केला जातो पहा. दरवर्षी खीर भवानी मेळा जम्मू आणि काश्मीरमध्ये आयोजित केला जातो. IPL 2025चं विजेतेपद हे कोणी पटकावलेलं आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. IPL 2025 ही कोणी जिंकलेली आहे? तर RCB टीमने मित्रांनो IPL 2025 जे काही जिंकलेलं आहे पहा ट्रॉफी. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, IPL 2025चा उपविजेता कोण राहिलेला आहे? तर पंजाब किंग्स मित्रांनो या ठिकाणी उपविजेता राहिलेला आहे, पंजाब किंग्स. समजलं? 2025 मध्ये ऑरेंज कॅप, तर ऑरेंज कॅप मित्रांनो साई सुदर्शनने जिंकलेली. कोणी? साई सुदर्शनने. आणि पर्पल कॅप हे कोणी जिंकलेली आहे? तर प्रसिद्ध कृष्णाने जिंकलेली पहा. डेटॉल कंपनीने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून या ठिकाणी नियुक्ती केली आहे? तर कोणाची केली मित्रांनो? MS धोनीची या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा, MS धोनी. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर बघू शकता. ऑपरेशन स्पायडर बघा, ऑपरेशन स्पायडर वेव्ह हे कोणत्या देशांनी सुरू केलं होतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्या देशाने केलेलं आहे? तर युक्रेन या देशाने. ऑप्शन क्रमांक 1 युक्रेन या देशाने मित्रांनो हे केलेलं आहे पहा, युक्रेन या देशाने. समजलं? ऑपरेशन स्पायडर वेब. टिंबटिंब येथील सुप्रसिद्ध विद्यापीठामध्ये चंद्रगुप्त मौर्याचं शिक्षण पार पडलं. तर बघा मित्रांनो, कुठं? तर तक्षशिला. ऑप्शन क्रमांक 2 तक्षशिला या ठिकाणी विद्यापीठमध्ये चंद्रगुप्त मौर्याचं या ठिकाणी काय झालेलं आहे? शिक्षण पार पडलं पहा. समजलं? बघा, बोटावर मोजण्याजोगे दिवस आपल्या हातामध्ये राहिलेले आहेत. अजून सुद्धा आपण हलगर्जीपणा सोडलेला नाही पहा. अतिशय चांगल्या जागा सुटलेल्या आहेत पहा. एवढ्या जागा बघा या ठिकाणी खूप चांगल्या जागा आहेत. आणि मित्रांनो, ह्या संधीचं सोनं करून घ्या. वेळ फार कमी आहे मित्रांनो. आणि बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी PDF तयार केल्या आहेत मित्रांनो. सर्व विषयाच्या PDF मित्रांनो आपण तयार केल्या आहेत. तुम्ही प्रश्नांची क्वालिटी बघा. आपण कसे प्रश्न बनवलेत पहा. आता मित्रांनो, पेपर सोपे येत नाही पहिल्यासारखे. आता पोलीस भरतीची जी काही लेवल असते त्यासारखाच थोडा पेपर असतोय. सगळ्यांनी लक्ष द्या पहा. मित्रांनो, ₹249 कडे पाहू नका. ₹249 आपण पेट्रोलला कुठं पण गेलं तरी चक्कर जरी आणली एखाद्या ठिकाणी तरी पण उडून जातात. परंतु एकदा जर आपल्याला नोकरी लागली तर 100% याचा फायदा होणार आहे. कायमची भाकर आपली ही राहणार आहे पहा. गावातल्या गावात असणार आहे. आपल्याला कुठं बाहेर रूमचं भाडं द्यायचं नाही, काही नाही. गावातल्या गावात आपला जॉब आहे पहा. मित्रांनो, यासाठी 10,000 प्रश्न मिळणार आहेत. फोनपे, गुगल पे नंबर आपला 9325230840 आहे. मित्रांनो, ₹249 काहीच नाहीत. लवकरात लवकर पेमेंट करा आणि लवकरात लवकर PDF घेऊन टाका. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ही PDF तयार केलेली पहा. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, इतिहास, चालू घडामोडी सगळे विषय असणार आहेत पहा. लवकरात लवकर PDF घेऊन टाकायची पहा. वेळ वाया घालवायचा नाही पहा. आता जे काही दिवस आहेत हे अभ्यासाचे दिवस आहेत पहा. एवढे 20 दिवस खाली मान घालून तुम्ही अभ्यास करा.
नक्कीच तुम्हाला बघा या ठिकाणी फायदा होईल. एक-एक मिनिटं व्हायला घालवू नका पहा. मिनिटा-मिनिटाचा उपयोग करा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. कारण की जी काही शेवटची फाईट असते, म्हणजे जी काही शेवटचा वेळ असतो, हा वर्षभर अभ्यासाला भारी पडत असतो. त्यामुळे लवकरात लवकर योग्य दिशेने अभ्यास करा. असं नाही का तुम्ही माझेच पी-डी-एफ घ्या. तुम्ही कोणते पण पी-डी-एफ घ्या, परंतु अभ्यास करा पहा. नक्कीच फायदा आपला होणार आहे पहा. कारण की ही वेळ अशी आहे, की ही वेळ वाया घालून काही उपयोग होणार नाही. जास्त काही सांगत नाही पहा. 10,000 प्रश्न भेटतील ₹249 ला. ह्या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा Google पे करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला टाकायचा. समजलं? खालीलपैकी कोणाच्या शिफारशीनुसार भारतातील घटना समितीची स्थापना करण्यात आली होती? कोणाच्या शिफारशीनुसार? तर त्रिमंत्री परिषद ऑप्शन क्रमांक 3. त्रिमंत्री परिषद याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. 1946च्या त्रिमंत्री कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार संविधान सभेची स्थापना करण्यात आली आणि त्यामध्ये 3 सदस्य होते. क्रिप्स, पॅथिक लॉरेन्स आणि अलेक्झांडर हे होते. पहा अध्यक्ष होते पॅथिक लॉरेन्स हे होते. पहा पुढचा प्रश्न आहे, कामगार दिन हा कधी साजरा करतात? कामगार दिन हा कधी साजरा करतात? तर 1 मेला मित्रांनो कामगार दिन हा साजरा केला जातो. लक्षात ठेवा 1 मेला. महाराष्ट्र दिन म्हणून सुद्धा ओळखला जातो. 5 सप्टेंबरला काय असतो? शिक्षक दिवस असतो पहा. 12 जानेवारीला असतो मित्रांनो युवक दिवस. लक्षात ठेवायचं आहे. 12 जानेवारीला काय असतो? युवक दिवस असतो. 25 जानेवारी लक्षात ठेवा मित्रांनो 25 जानेवारीला काय असतो? मतदार दिन असतो पहा. कोणचा? मतदार दिन. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणत्या तुरुंगामध्ये लिहिला? तो ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर. आता नवीन नाव काय बघा अहिल्यानगर. अहिल्यानगर समजलं? ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर आहे पहा. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित नेहरू होते. आणि नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू होते पहा. नेहरू यांनी काय केलं 1930 मध्ये रावी नदीच्या काठी येथे पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला होता. आणि 26 जानेवारी 1929 रोजी काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे कोण होते? ते अध्यक्ष होते पहा. नेक्स्ट मित्रांनो रोहिलखंडेला खान कोणत्या राज्यामध्ये आहे ज्या ठिकाणी युरेनियमचे भांडार सापडलं? युरेनियमचं भांडार सापडलं मित्रांनो. तर ही कुठं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राजस्थानमध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान. आणि हे पण लक्षात ठेवा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? तर राजस्थान राज्य आहे पहा. आणि सर्वात लहान राज्य कोणतं आहे? तर गोवा राज्य आहे क्षेत्रफळानुसार. आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा क्षेत्रफळानुसार जिल्हा कोणता आहे? अहिल्यानगर आहे पहा. हे पण लक्षात ठेवायचं आहे पहा. नेक्स्ट आहे पहा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची म्हणजे MIDCची स्थापना इसवी सन टिंबटिंबमध्ये झाली. तर 1962 लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 1962 मध्ये झाली पहा. कधी? 1962 मध्ये. यारदांगे भुरूप खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं? तर वाळवंटी प्रदेशामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं मित्रांनो. लक्षात आलं? खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकतं? कोण हे संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकतं? तर भारताचे राष्ट्रपती याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 भारताचे राष्ट्रपती. भारतीय घटनेच्या कलम 315 नुसार संघ व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. आणि संघ लोकसेवा आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात, तर राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना राज्यपाल करतात पहा. कोण करतं? राज्यपाल. नेक्स्ट पहा ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला टिंबटिंब म्हणतात. तर काय म्हणतात मित्रांनो? अन्न साखळी असं म्हणतात. लक्षात ठेवा अन्न साखळी म्हणतात. आणि परिसंस्था कशाला म्हणतात? तर एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक हे एकत्र येऊन परिसंस्था म्हणतात. मित्रांनो हे सगळे प्रश्न 10वीच्या बेस लेवलचे आहेत पहा. 10वीच्या पुस्तकामधले 10वी पर्यंतच्या. ज्यांच्या नावाने मॅग्सेसे पुरस्कार दिला जातो ते मॅग्सेसे कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? तर फिलिपाईन्स. ऑप्शन क्रमांक 4 फिलिपाईन्स आपलं बरोबर आहे पहा. रेमन मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त पहिले भारतीय कोण होते? तर विनोबा भावे होते. लक्षात ठेवा मित्रांनो विनोबा भावे हे याचं योग्य उत्तर आहे पहा. आणि आशियाई विकास बँकेचं मुख्यालय मनिला फिलिपाईन्स या ठिकाणीचे पहा. आशियाई विकास बँकेचं मुख्यालय. महाराष्ट्रातील वाघ्यामुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली? तर मित्रांनो कोणी चळवळ उभारली होती? तर वि. रा. शिंदे यांनी ही चळवळ उभारली होती पहा. वि. रा. शिंदे यांचा जन्म 1873 रोजी जामशिंडेमध्ये झाला आणि मृत्यू 1944 मध्ये झाला पहा. मृत्यू कधी झाला? 1944 मध्ये मृत्यू झाला.
आणि 1906 मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, 1906 मध्ये त्यांनी डिस्परेट क्लास मिशनची स्थापना केली होती. आणि त्यांचं आत्मचरित्र लक्षात ठेवा, माझ्या आठवणी आणि माझे अनुभव ग्रंथ. बरोबर. आणि त्यांचा ग्रंथ कोणता होता? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न 1933 मध्ये हा लॉन्च झाला होता. भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर मित्रांनो लक्षात ठेवा, भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपती यांच्याकडे देतात. बरोबर. राजीनामा उपराष्ट्रपतीला देतात. तर राष्ट्रपतींना शपथ ही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात. शपथ कोण देतं? तर सरन्यायाधीश देतात पहा. आणि राजीनामा द्यायचा म्हणलं तर उपराष्ट्रपतीला. पुढचा प्रश्न बघा, कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय खालीलपैकी कोणत्या वास्तुकलेचं उदाहरण आहे? तर निओ गॉथिक. ऑप्शन क्रमांक 1 निओ गॉथिक. 1872 ते 76 या काळामध्ये टाउन हॉल संग्रहालय बांधण्यात आलं होतं. भारतीय आणि ग्रंथिक शैलीच्या मिश्रणामधून ही नवीन बांधकाम शैली विकसित झाली होती पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, लुखू इमोग हा जो काही उत्सव आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो? तर नागालँडमध्ये मित्रांनो हा साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं आहे, नागालँड राज्यामध्ये. आणि मित्रांनो, हॉर्नबिल हे पण लक्षात ठेवा, हॉर्नबिल फेस्टिवल सुद्धा नागालँडचा उत्सव आहे. आणि बिहू, बिहू कुणालचा आहे मित्रांनो? बिहू हा आसामचा आहे. लक्षात ठेवायचं आहे, बिहू कुणालचा आहे? तर आसाम राज्याचा बिहू आहे पहा. खालीलपैकी कोणत्या घटनेच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांना पदवी परत केली होती पहा? तर जालियनवाला बाग हत्याकांड झालं त्यामुळे जी काही सर पदवी दिली होती बघा, कोणाला दिली होती? रवींद्रनाथ टागोर यांना ही पदवी त्यांनी परत केली होती पहा. जालियनवाला बाग हत्याकांडाची तारीख लक्षात ठेवा मित्रांनो, की 22 मे 1919. बरोबर. 22 मे 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं पहा. आणि त्याच्या निषेधार्थ प्रतिकात्मक कृत्य म्हणून ब्रिटिश नाईटहूड पदवीचा त्यांनी काय केला होता? त्याग केला होता. पदवी कोणती होती? सर किंवा ब्रिटिश नाईटहूड. समजलं? नेक्स्ट मित्रांनो, भारत हा जगामधील टिंब गूळ उत्पादक देश आहे बघा. गूळ उत्पादनामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर दुसरा सर्वात मोठा मित्रांनो, गुळाच्या उत्पादनामध्ये दुसरा. मित्रांनो, भारतामध्ये 70% गुळाचं उत्पादन होतं. किती? 70% गुळाचं उत्पादन होतं. भारतामध्ये महाराष्ट्र राज्य आहे, आपलंच महाराष्ट्र राज्य आहे गुळाच्या उत्पादनासाठी आघाडीवरती पहा. समजलं? गुळ. दक्षिण आफ्रिकेमधून परत आल्यानंतर बघा, दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कुठून चालू केली होती? तर चंपारण्य. ऑप्शन क्रमांक 3 चंपारण्य आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे, चंपारण्य सत्याग्रह कधी झाला होता? तर 1917 मध्ये झाला होता पहा. समजलं? महात्मा गांधी यांनी सुरू केलेली भारतातील पहिली सविनय कायदेभंग चळवळ होती. ऋग्वेदामधील स्रोतांना काय म्हणतात? तर सूक्त असं म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? सूक्त असं म्हणतात. समजलं? बघा, ऋग्वेद संस्कृत वाङ्मयातील पहिला ग्रंथ आहे. ऋग्वेदामध्ये एकूण 10 मंडळ आहेत, 1028 सूक्त आहेत आणि 10,453 रोचा आणि 10,589 मंत्र आहेत पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, MSP म्हणजे टिंब होय. तर मित्रांनो लक्षात ठेवा, किमान आधारभूत किंमत यालाच काय म्हणतात? MSP म्हणतात. भारत सरकार शेतकऱ्याकडून ज्या दराने गहू आणि भात खरेदी करते त्याला रास्त किंमत म्हणतात. आणि MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत होय. खालीलपैकी कोणत्या भारतीयाने सर्वप्रथम भारतामध्ये प्रति व्यक्ती उत्पन्न मोजलं होतं? तर मित्रांनो, दादाभाई नौरोजी यांनी प्रति व्यक्ती या ठिकाणी उत्पन्न मोजलं होतं पहा. आणि मित्रांनो ते किती होतं? तर 40 शिलिंग होतं. किती? 40 शिलिंग इतकं होतं पहा. पुढचा प्रश्न आहे, साखर भात शब्दामधील अक्षरामधून कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? तर कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? तर सारखा. लक्षात ठेवा मित्रांनो, सारखा. समजलं? साखर भात या शब्दापासून साभार, भारत, साखर हे शब्द तयार होतात. खालील पर्यायातील गुणविशेषण कोणतं आहे? तर लक्षात ठेवा, कडू कारले हे काय गुणविशेषण आहे पहा. आक्षेप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर निरसन मित्रांनो होईल पहा. लक्षात ठेवायचं, निरसन. चपला या शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय कोणता आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, श्री. बाकी सगळे विद्युलता, सौदामिनी आणि वीज हे चपलाला समानार्थी शब्द आहेत. आणि पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव नाहीये? तर लक्षात ठेवा, अस्ति हा शब्द तद्भव नाही मित्रांनो. पर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आता बघा लगेच फोन पे मध्ये जा
आणि ₹249 या नंबरला तुम्ही पेमेंट करा. लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये पाठवून देईल. कारण की वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी पी-डी-एफ खूप महत्त्वाचे आहेत पहा. आत्ता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा, आता जिल्ह्यामध्ये झालेले त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या पी-डी-एफमधून आले होते. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे पी-डी-एफ घ्यायचे आहेत. वेळ वाया घालवू नका मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील. जास्त काही सांगत नाही. फोनपेमध्ये लवकर जा. लवकरात लवकर का तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी त्याचसोबत बघा जे काही महत्त्वाचे विषय आहेत पहा, आपलं विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, डिटेल बघा या ठिकाणी पी-डी-एफ मिळणार आहेत पहा. रोज 1000 जर टार्गेट ठेवलं, तर 10 दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपलं सगळं वाचून होतील. तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि 10 दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे पहा. कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा 2-3 वेळेस जरी रिव्हिजन झाली, तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं पहा. आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा, ही संधी सोडू नका. कारण की वारंवार अशी संधी येत नसते पहा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे या संधीचं सोनं करा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पहा. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात. 9325230840 हा नंबर आहे. यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल. त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक, तो सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्या.